CCN न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी। BHMS डॉक्टरांना CCMP कोर्स पूर्ण केल्यानंतर महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये नोंदणी देण्याच्या प्रस्तावाच्या निषेधार्थ 24 तासांच्या वैद्यकीय सेवा बंदची हाक IMA कडून पुकारण्यात आली आहे। भारतीय वैद्यकीय संघटना IMA, महाराष्ट्र राज्य, MARD, ASMI तसेच इतर विविध विशेषज्ञ वैद्यकीय संघटनांचा या काम बंद आंदोलनाला एकत्रित पाठिंबा आहे। BHMS CCMP डॉक्टरांना महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये नोंदणी देण्याचा विचार केला जात आहे, जो सर्वोपचार, ॲलोपॅथिक, वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांच्या दृष्टीने आधुनिक वैद्यकशास्त्राचा दर्जा, प्रामाणिकपणा आणि वैज्ञानिक आधाराला धक्का देणारा आहे। तसेच सार्वजनिक आरोग्य आणि रुग्ण सुरक्षिततेवर दीर्घकालीन गंभीर परिणाम होऊ शकतात, अशी भूमिका IMA त्यासोबतच इतर संघटनांनी घेतली असून याच्या निषेधार्थ आज बुलढाणा जिल्ह्यातील शेगावात इंडियन मेडिकल असोसिएशन IMA कडून आपले दवाखाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे। या संदर्भात संबंधित शासकीय विभाग आणि मंत्रालयाकडे अनेक वेळा निवेदने, पत्रव्यवहार आणि पत्रकार परिषदांद्वारे चिंता व्यक्त करण्यात आली आहे। तरीही वैद्यकीय क्षेत्रातील या चिंतेकडे पुरेसे लक्ष दिले गेलेले नाही। त्यामुळे आज गुरुवारी बुलढाणा जिल्ह्यातील शेगावात सकाळी 6 ते बुधवारी सकाळी 6 पर्यंत IMAने सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे। सार्वजनिक आरोग्याच्या व्यापक हितासाठी आणि पुराव्यावर आधारित आधुनिक वैद्यकीय पद्धतींचे मानदंड जपण्यासाठी हा निषेध आंदोलन करण्याचा निर्णय घेत आहे, असं IMA कडून सांगण्यात आलं आहे। 3 ऑगस्टच्या शासन निर्णयानुसार GR 1 वर्षाचा प्रमाणपत्र कोर्स पूर्ण केलेल्या होमिओपॅथी डॉक्टरांना ॲलोपॅथी, आधुनिक वैद्यकशास्त्र प्रॅक्टिस करण्याची परवानगी देण्यात आली आहे। या निर्णयाच्या विरोधात डॉक्टरांनी 1 दिवसाचा वैद्यकीय सेवा बहिष्कार जाहीर केला आहे। हा निर्णय मागे न घेतल्यास तातडीने आणीबाणी सेवा देखील बेमुदत बंद करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे। नमस्कार, मी IMA अध्यक्ष शेगाव या माध्यमातून सांगतो की राज्य शासनाने BHMS यांना CCMP नावाचा एक सर्टिफाईड कोर्स इन मॉडर्न फार्माकोलॉजी घेऊन राहिले, ज्याच्यामध्ये फक्त आत्तापर्यंत MBBS च्या लोकांना तिथे रजिस्ट्रेशन होतं। त्याला आमचा विरोध आहे, कारण कसं आहे का आम्हाला सर्व पॅथीविषयी आदर आहे। फक्त ऑलरेडी होमिओपॅथिक, आयुर्वेदिक ह्या सर्व आपापल्या वेगवेगळ्या काउन्सिल आहेत, वेगवेगळ्या त्यांच्या नोंदण्या होतात। मग एकाच डॉक्टरची नोंदणी 2 जागी का? त्याच्यामुळे काय होतो का पेशंटची पण रुग्णांची पण दिशाभूल होते। आणि आमचं जे MBBS किंवा हे आपण बघितलं तर ॲडमिशनपासून तर नीटपासून आपण बघितलं तर त्याचे पूर्ण अभ्यासक्रम वेगळा, त्याची परीक्षा वेगळी, त्यांचा गुणवत्ता वेगळी, त्यांची इंटेलेक्च्युअल लेवल वेगळी। त्याच्यामुळे त्यांनी एकाच मापदंडावर हे करू नये, ज्याच्यामुळे काय होईल का फक्त पेशंटलासुद्धा याचा त्रास होईल आणि आपण जे ट्रीटमेंट करतो त्यांच्या स्टँडर्ड, त्या गुणवत्तेवर त्याचा परिणाम होईल आणि रुग्णांना पण त्याचा त्रास सहन करावा लागेल। आणि त्याही एकाच डॉक्टरांना 2 जागी जर रजिस्ट्रेशन झालं तर ते पण खूप दिशाभूल होईल। ते आम्हाला जाचक वाटते। त्याच्यामुळे आम्ही याचा जाहीर निषेध करतो आणि महाराष्ट्र राज्य IMA शेगावच्या वतीने आम्ही सर्व IMA मेंबर्स संपावर आहोत आणि जर आमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर आम्ही अनिश्चितकालीन संपावर जाऊ, ही आम्ही सरकारला इशारा देऊ इच्छितो। फीमेल विंग IMA का जो है उसके अध्यक्ष हूँ, इस साल से बनी हुई हूँ। और अभी डॉक्टर रमेश भूतड़ा ने जैसे बताया, ये जो नया रजिस्ट्रेशन जो हो रहा है BHMS वालों का, तो ये पूरी तरह से गलत है। इतने साल से हम लोग पढ़े हैं, कितने साल पढ़ाई को दिए हैं, उसके बाद PG करने में इतने साल गए हैं, और ये पढ़ाई और उनकी पढ़ाई हम बराबर नहीं हो सकती, क्योंकि ठीक है ये सब पैथियाँ सब अलग अलग है। ये सब पैथियाँ जब अलग अलग है तो उनका ट्रीटमेंट का माध्यम भी अलग होना चाहिए। क्यों बनाए अलग अलग पैथियाँ? वही जैसे अगर BMS वालों का जो कंटेंट है उनका फार्मेसी का, तो उनको अलग तरीके से सिखाया जाता है, DHMS वालों को अलग सिखाया जाता है। तो लेकिन अभी तक भी ये पैथी लोग फॉलो कर रहे हैं, लेकिन अभी जो सरकार कर रही है ये पूरी तरह से गलत है, क्योंकि इन लोगों को हमारे कैलिबर में बिठा रही है। तो ये पूरी तरह से गलत है और इसका हम सभी लोग निषेध करते हैं। अभी तो
संप हमने शुरू किया है, अभी तक इमरजेंसी वर्क शुरू था, लेकिन आज से इमरजेंसी वर्क भी बंद हो जाएगा, पेशेंट सफ़र होंगे उसमें। तो हम ये नहीं चाहते कि ऐसा कुछ हो, लेकिन सरकार ने भी इस तरह ये चीज़ें नहीं होना चाहिए। हाँ, जो हमारी मांगे हैं उसको गवर्नमेंट ने भी सपोर्ट करना चाहिए। तसेच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी CCN न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।